त्यामुळे सर्वांसाठी कपाशीचे विषय, त्याच्या दुधाचा विषय, बेरोजगारीचा मुद्दा, इथे MIDCचा मुद्दा, त्याच्याचबरोबर आपल्या सोयाबीनचा मुद्दा, अजून जे जे कुठले मुद्दे सर्व लोकांसाठी, असे ऊस तोडणी कामगारांचा मुद्दा, हा शेतकरी कर्जमाफी आपण करणार होतो, ते म्हणले होते आम्ही काय कोरा करू, 7-12 कोरा करू. वाट बघतोय. किती दिवस झाले निकाल लागून? किती झाले? 9 दिवस. आता बघा कशाची जागा भरू, रिक्त जागा भरतो ना त्यासाठी तर लढत आलो राव. आता वाटलं होतं सरकार आपलं येतंय आणि पहिली सही कशावर करायची तर त्याच्यावर करायची आपली भरतीवर. पण झालं असं की 9 दिवस झाले म्हणजे काय झालं, लग्न ठरलं, मुलाला मुलगी आवडली, मुलीला मुलगा आवडला, लग्नाची तारीख आली, लग्नाच्या दिवशीच नवरदेव म्हणतो थांबा थोडंसं, का हुंडा नाही मिळाला. असं या सरकारचं झालंय. आणि लोक काय करतायत तर आपलं मंडपात येऊन नुसतं आपण तिथं वाट बघतायत. म्हणजे कोण? आपण जनता. म्हणजे यांचं लग्न झालं, लग्न व्हायचंय म्हणजे एकत्रित लढले, एकामेकाचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं सभेच्या माध्यमातून, सगळं झालं, आकडा सुद्धा आला. पण आता सगळ्यांनाच मुख्यमंत्री बनायचंय. म्हणजे बीजेपीला पण मुख्यमंत्री म्हणायचंय, अजितदादांच्या पक्षालाही मुख्यमंत्री पाहिजे आणि तिथं शिंदे साहेबांना सुद्धा पाहिजे. मला तर भीती वाटत होती की आपण एक फुल आणि 2 हाफ बघितले होते. आता असं व्हायला नको की तिन्ही मुख्यमंत्री, तू या विभागाचा मुख्यमंत्री, तू त्या विभागाचा मुख्यमंत्री, तू त्या विभागाचा मुख्यमंत्री. अरे काय होऊ शकतं राव भाजपच्या काळामध्ये? 8-8 तासाची ड्युटी. मला तर वाटतंय दुपारची ड्युटी मोकळीच जाईल. म्हणजे रात्री लय भारी, छापायला लय भारी व्हा. अहो 60,000 कोटी रुपये छापले 2.5 वर्षामध्ये. मी पुराव्या सकट तिथं लोकांसमोर आणलं होतं. आता 8च्या बघू कोण कुठली ड्युटी तिथं लावते. म्हणजे 222 उमेदवार त्यांचे निवडून आलेत, आमदार झालेत, अजूनपर्यंत ह्यांना सरकार स्थापन करता आलेलं नाही. ह्याच्यावरनं समजून घ्या ह्यांना फक्त काय पडले तर लाडकी खुर्ची पडली. महाराष्ट्राचे हित तिथं कुठेही त्यांना त्या ठिकाणी पडलेलं नाही. अहो आमचं सरकार तिथं आलं असतं तर आम्हाला काय म्हणले असते, हे 26 तारीख बघ, हे 26 तारीख बघ. म्हणजे आमच्यासारखी 26 तारीख आणि तुमच्या मात्रसाठी सगळंच मोकळं मोकळं. आता ह्याच्यामध्ये काय काय सांगितलं त्यांनी, लाडक्या बहिणीने 2100 रुपये करणार. अहो करणार, आपण तर करणारच होतो, पण ते करणार का नाही आपण बघू की जरा. शेतकऱ्याचं आम्ही काय करणार, 7-12 कोरा करणार. अजून काय काय, लाईट बिल माफ करणार. अजून काय सांगितलं होतं, हा दिवसा लाईट. आता भाजप तर कितीतरी वर्ष झालं दिवसा लाईट देते, दिवसा लाईट. अजून पाणी देणार. इथं सभेसाठी कोण आलं होतं? फडणवीस साहेब आले होते का? नाही आले. गडकरी साहेब आले होते. त्यांनी चांगलं भाषण केलं असेल. त्यांनी मतदारसंघावर काहीच बोलले नसतील असं मला वाटतंय. त्यांचं भाषण लय असं वरच्या लेवलला असतं, चांगलं असतं भाषण. म्हणजे हे सगळे आश्वासने केलेत. आम्ही सांगतो की आम्ही जी कुणी 50 लोक आहेत, सुनामीमध्ये आम्ही 50 आमचे छोटे छोटे नावा तिथे टिकलेले आहेत. तर आता आम्ही सर्वजण तुमचा आवाज म्हणून अधिवेशनामध्ये लढू. आणि दिल्लीमध्ये तर आपले लढतातच आहेत, कारण का निलेश भाऊंची स्टाईल माहिती तुम्हाला. अख्ख्या दिल्लीमध्ये त्यांच्या स्टाईलची चर्चा आहे. म्हणजे साध्या स्टाईलमध्ये बोलणार पण मुद्द्याचं बोलणार. त्यामुळे जे कुठले तुमचे दिल्लीचे मुद्दे ते तिथं भांडतील आणि राज्याचे मुद्दे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण तिथं मांडून घेऊ. फक्त कुठेही तुम्ही हतबल होऊ नका. मराठी माणसं कधी घाबरत नाहीत, रडत नाहीत, मागे पडत नाहीत. मराठी माणसं ही लढणारी माणसं असतात आणि आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी लढायचंय म्हणजे लढायचंय. आपण जिंकलोय असं तुम्ही समजून घ्या. यांनी रडीचा डाव त्या ठिकाणी खेळलेला आहे आणि लढलेलो आणि आपण जिंकलेलो. ही EVMच्या घोळामुळे त्या ठिकाणी आपण हारलो, ही गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी मनामध्ये ठेवा. आपल्या काकाच्या पाठीमागे, आपल्या पदाधिकाऱ्याच्या पाठीमागे आपल्या सर्वांना भक्कमपणे उभं राहायचं. राहणार का नाही राहणार? नक्की का? आणि काकाने आपल्या सगळ्यांना सुद्धा यांच्या पाठीमागे उभं राहायचंय. त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण तिथं लढू. आणि लय भारी भाषण केलं. जरा आपण एकत्र वेगळे तुमचे डायलॉग वगैरे आपण जरा समजून घेऊ. आणि घरचे जे काही मुलीचं लग्न आहे, तुम्ही लोकांना तर बोलवलं, फक्त पुढे बघूनच तुम्ही म्हणला की तुम्ही या लग्नाला. आम्ही तर साईडला बसलो होतो, आमची तर आठवण सुद्धा नाही आली तुम्हाला.
काय करतो, चाललंय प्रयत्न, चाललाय, चालू आहे ना, प्रयत्न करतोय आता आपण. काय करू, हमखास करा. आमचं पण हेच मत आहे राव, अख्ख्या महाराष्ट्राचं हे मत आहे. तुम्ही कुठल्याही पाहुण्याला फोन करा तिकडे, तो तेच म्हणेल की असं काय व्हायला नको. आणि जाता जाता फक्त एक आहे, सर्व समाजाला, सर्व लोकांना मला सांगायचं आहे की आपण सर्वजण संतांच्या विचाराने चालणारी लोक आहोत. ज्याच्यामध्ये कुठलेही संत, तुम्ही महान संत घ्या, संत श्री तुकाराम महाराज घ्या, माऊली महाराज घ्या, संत श्री सावता महाराज घ्या, संत श्री वामन भाऊ घ्या, संत श्री भगवान बाबा घ्या, संत श्री तनपुरे महाराज घ्या. ह्या सगळ्यांनी आपल्याला काय सांगितलंय की भेदभाव करायचा नाही, समाजामध्ये तेढ निर्माण करायचा नाही, काय जपायचं असेल तर माणुसकी जपायची. मी तुम्हाला विनंती करतो, भाजपने अतिशय चुकीच्या पद्धतीचं विष समाजामध्ये त्या ठिकाणी पेरलेलं आहे. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने संतांच्या विचाराने चालत असू, या सर्व महान संतांवर आपली आस्था असेल तर कृपा करून भाजपने जे कुठलं व्हायरस आपल्यामध्ये टाकलेलं आहे, भेदभावाचं जरा बाजूला टाकूया, एकत्रित येऊया, शेतकरी म्हणून एकत्रित लढू, युवा म्हणून एकत्रित लढू, महिला म्हणून एकत्रित लढू, मराठी माणूस म्हणून एकत्रित लढू. एवढं या ठिकाणी आपण सर्वजण करू. आता मला असं कळतंय की पुढे जायचंय आणि काहीतरी काय करायचंय, आपले काका आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली आपण पुढचा कार्यक्रम तिथं करूया. फक्त काकांना विनंती, मला पुढे जायचंय. त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय पवार साहेब, आप आगे बढ़ो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.